तर मंडळी, आज सकाळी मी आणि सासूबाई गाडी घेऊन निघालो होतो आमच्या शेतावर जाण्यासाठी। तर आज आमच्या शेतावर नागली लावायला सुरुवात केली होती। तर आज नागलीचा दुसरा दिवस होता। फायनली भात वगैरे लावून झाला होता आणि नागली छोटी होती म्हणून थोडी नागली लावायला लेट झाली। तर बघू शकता तुम्ही, कालच्या दिवशी एवढी त्यांनी नागली लावलेली होती आणि आज अशा प्रकारे त्यांनी नागलीचे मूठ तयार करून ठेवले होते। इकडे आईनी मस्तपैकी नागलीला जागा तयार करायला घेतली होती, गवत वगैरे काढायला घेतलं होतं, कुदळायला घेतलं होतं। आमच्या आईला घरीपेक्षा शेतामध्ये जास्त आवडतं आणि तिचे इकडे जास्त मन रमतं। ही छोटी बेबी होती तिच्या मम्मीच्या जोडीला, मम्मी तिची काम करत होती आणि ती तिच्या मम्मीच्या जोडी मागे मागेच फिरत होती। मी तिला त्यावेळेस खाऊ घेऊन आली होती। तर मंडळी, बघू शकता तुम्ही, शेतात आल्यावर किती मस्त वाटतं, किती छान वाटतं। म्हणूनच आमच्या आई जास्त घरी नाही राहत आणि शेतावर जास्त राहतात। खूप सुंदर सुंदर व्ह्यूज बघायला भेटतात, सगळीकडे हिरवगार गवत, मज्जाच येते। मग जेवणाचा टाइम झाला होता। सासूबाईंनी त्यांना मस्त जेवण वाढायला घेतला होता। तर त्यांच्यासाठी आज चिकनचा बेत होता। आमच्या आई सुद्धा जेवायला बसल्या होत्या। मग आपली मंडळी पण इथे जेवायला बसली होती आणि मी नंतर सर्वे करायला घेतला होता आपल्या शेताचा। ही आहे आपली पडाळ। तर मंडळी, याच्यामध्ये 1 आठवड्यापूर्वी साप निघाला होता म्हणून त्याच्यामध्ये मी पण गेली नाही यावेळेस, मलाही भीती वाटली म्हणून आम्ही याच बाजूला होतो। तर बघू शकता तुम्ही, उडीद पण किती सुंदर झालेला आहे आणि आमचा भात पण। नंतर मी आले आमच्या मोठं शेत बघण्यासाठी, जे की आम्ही लास्ट टाइम इथे भात लावून गेलो होतो। तर मंडळी, यावेळेस एवढी जमीन उरली होती कारण आम्हाला मूठ कमी पडले। मागच्या वेळेस भात लावून पण मूठ उरले होते, यावेळेस जरा कमतरताच झाली। थोडा वेळ मी वळामध्ये मस्तपैकी पाय टाकून बसली होती। नंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी। मस्त माणसं पण रस्त्यात भेटतात, मग बोलत बोलत घरी निघालो। आता रस्त्यात भेटला आमचा समोसेवाला, मग त्याच्याकडून 2 समोसे घेतले। मग आम्ही सासू सुना समोसे खात खात गप्पा गोष्टी करत करत निघालो घरी। तर मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। बाय।